अग्रण धुळगाव इथल्या खून प्रकरणातल्या 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंड. सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा निकाल. अग्रण धुळगाव इथल्या अशोक तानाजी भोसले यांच्या खून प्रकरणी 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सांगली जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 4 श्री डी.वाय. गौड यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणामध्ये 6 आरोपी होते. त्यापैकी एका आरोपीचा यापूर्वी मृत्यू झाल्यामुळे उर्वरित 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. संदीप दादासो चौगुले, विशाल बिरुदेव चौगुले, नानासो उर्फ सागर माणिक चौगुले, कुंडलिक उर्फ कोंडीराम पांडुरंग कनप आणि विजय अप्पासो चौगुले अशी जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावं आहेत. या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील अॅडव्होकेट प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिलं. सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ तालुक्यातल्या अग्रण धुळगाव इथं 2 डिसेंबर 2017 रोजी अशोक तानाजी भोसले या तरुणाचा निर्घृणपणे खून केला होता. 6 आरोपींनी गोपती, कोकरी, काठ्या आणि हत्यारांनी वार करून अशोक भोसले यांचा खून केला होता. या प्रकरणातील एक आरोपी सागर बाळासो चौगुले हा यापूर्वी मयत झालेला असून उर्वरित 5 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या कामी सरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद अंकुश भोकरे यांनी काम पाहिलं. तर या गुन्ह्याचा सुरुवातीचा तपास कवठेमहांकाळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी केला. त्यानंतर पुढील तपास तत्कालीन एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजन माने पीआय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांनी गुन्ह्याचा संपूर्ण तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केलं होतं. कोर्टाकडून आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. या कामी पैरवी कक्षातले अशोक तुराई, पोलीस श्रीमती वंदना मिसाळ तसंच कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे वैभव काळे, शहाजी जाधव यांनी मदत केली. सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातले इतर पोलिसांचंही सहकार्य मिळालं. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठेमहांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. पांडुरंग कोळेकर जो होता त्याला तेवढा संशयाचा फायदा देऊन सोडलं. एकाला सोडलं त्याचे दोघं जुळे भाऊ होते ते सुनील कोळेकर आणि बिरू कोळेकर हे सख्खे जुळे भाऊ आणि दोघं तिला ऍड केले. पण त्याचा संशयाचा फायदा कोर्टाने देऊन त्याला हे केलं. पण तो ताब्यात होता कस्टडी होता. तो किती दिवस तो साधारण फर्स्ट रिमांड पर्यंत आठवता म्हणजे 4-5 दिवस. त्यानंतर ज्यावेळी उलगडा झाला त्यावेळी त्याला नाही ही पहिली 3 आत होती. हां ठीक आहे. संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो बाकीचे जामीनावर होते. कवठेमहांकाळ तालुका यामधील अग्रण धुळगाव गावात साधारण दिनांक 1/12/2017 रोजी यल्लमा देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लमा देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ते दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल ज्यातील फिर्यादी तानाजी भोसले त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून. तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो चौगुले, त्याच्यासोबतीचे कुंडलिक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारणा आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला. तर ही घटना 2017 मधली होती. त्याची सुनावणी